ध्येय एज्युकेशन फाउंडेशन ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ऑनलाईन मोफत क्लासेस घेत आहोत। तर बघूया, आज आपण बुद्धिमत्ता हा विषय शिकणार आहोत। कोणता विषय? बुद्धिमत्ता। बुद्धिमत्ता हा विषय आपल्याला शिकायचा आहे आज। आणि त्यामध्ये बघा, बुद्धिमत्ता विषयामध्ये चिन्हमाला आणि माहितीचे आकलन, चिन्हमाला आणि माहितीचे आकलन हे आपल्याला शिकायचे आहे। बघा, मराठी भाषेमध्ये चिन्हमाला म्हणजे बघा, मराठी भाषेमध्ये चिन्ह म्हणजे विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी ज्या खुणा वापरल्या जातात आणि त्या खुणांचा आपल्याला कळले पाहिजेत आणि त्या खुणांचा अर्थ कळायला पाहिजे आणि त्यांचा अर्थ कळून आपण त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत। ते आपल्याला समजलं पाहिजे। बघा आता कसे कसे कोणती चिन्ह असतात आपल्या मराठी भाषेमध्ये, कशी चिन्ह असतात बघा। पूर्णविराम असतो, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अर्धविराम, कंसात वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी वाचायला सोपे जाते। बघा कोणती कोणती चिन्ह असतात। पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह। तर स्वल्पविरामामध्ये काय? विराम चिन्ह बघा कोणती? पूर्णविराम। वाक्य पूर्ण झाल्यानंतर कोणतं चिन्ह वापरतात? पूर्णविराम। हे बघा, हे वापरलं इथं। वाक्य पूर्ण झाल्यानंतर कोणतं चिन्ह वापरतात? पूर्णविराम। बघा स्वल्पविराम, दोन किंवा अधिक गोष्टी वेगळ्या दाखवण्यासाठी किंवा थोडे थांबण्यासाठी। स्वल्पविराम कशासाठी दाखवतात? दोन किंवा अधिक गोष्टी वेगवेगळ्या। आता इथेच बघा, चिन्हे आपल्याकडे आहे चिन्हे, तर चिन्हांमध्ये कोणती कोणती चिन्ह येतात? तर पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक, अर्थविराम, अर्धविराम। तर एकाच ह्याच्यातले हे वेगवेगळे पार्ट आहेत। बघा याच्यामध्ये हा जो दिलाय तो स्वल्पविराम, म्हणजे दोन किंवा अधिक गोष्टी वेगळ्या दाखवण्यासाठी एकाचेच भाग आहेत पण हे वेगवेगळे आहेत। चिन्ह एकच टॉपिक आहे पण त्याच्यामधले दुसरे हे छोटे छोटे पार्ट आहेत। बघा आता स्वल्पविराम, स्वल्पविराम झाला प्रश्नचिन्ह। तर प्रश्नचिन्ह आपण कशासाठी वापरतो हे तर तुम्हाला माहितीच असेल। प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा प्रश्नचिन्ह वापरतो। बघा माहितीचे आकलन। काय? माहितीचे आकलन। माहितीचे आकलन म्हणजे दिलेल्या माहितीचे योग्य आकलन, दिलेल्या माहितीचे योग्य आकलन करून त्या आधारे प्रश्नांचे उत्तर देण्याची क्षमता। आपल्याला जी माहिती दिलेली असते त्या माहितीचा चांगल्यात चांगला वापर करून प्रश्नांची उत्तर द्यायला पाहिजेत। बघा आता यामध्ये काय काय असतं? आकृत्या, संख्या, चिन्हे किंवा शब्दांच्या स्वरूपात माहिती दिलेली जाते आणि विद्यार्थ्यांना ती समजून घेऊन त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात। समजलं का? बघा आता, तर आपले एक एबीसीडी असते, याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात। प्रत्येक ए चा नंबर किती, बी चा नंबर, सी चा नंबर, डी चा नंबर, असे वेगवेगळे नंबर प्रत्येकाचे ए पासून झेड पर्यंत नंबर असतात। झेडचा नंबर किती? 26। झेडचा किती नंबर आहे? 26। बघा आता पुढे, आता खरे प्रश्न। बघा प्रश्न, खरा प्रश्न। खालीलपैकी वेगळे चिन्ह कोणते? बघा चिन्ह दिलेलं आहे। चिन्हे कळाले का तुम्हाला? चिन्हे कसे आहेत? बघा एक वर्तुळ म्हणजे गोल आहे, एक चौकोन आहे, एक त्रिकोण आहे आणि एक भरलेला गोल आहे। दिसतात का चिन्हे? तर यामध्ये प्रश्न विचारलाय, यामध्ये वेगळे चिन्ह कोणते? आता तुम्हाला याच्यातलं वेगळं चिन्ह शोधायचंय। कसं शोधणार वेगळं चिन्ह? बघा बर, बघा आता हा गोल आहे, हा चौकोन आहे आणि हा त्रिकोण आहे।
आहे का त्रिकोण? आणि हा भरलेला गोल आहे, म्हणजे रंगवलेला गोल आहे. तर याच्यामधलं वेगळं काय सांगणार तुम्ही? सांगा बरं बघू. याच्यामधलं वेगळं काय सांगणार? एक गोल आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे आणि हा भरलेला गोल आहे. तर हे तिन्ही देखील गोल, चौकोन, तिन्ही चिन्हे रिकामी आहेत आणि हा भरलेला आहे. काय आहे? भरलेला आहे. म्हणून आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर फोर्थ, ई. ऑप्शन नंबर ई हे आपलं उत्तर असणार आहे. समजतंय का चिन्हांचं तुम्हाला? बघा आता पुढचा प्रश्न. प्रश्न 2. जर ए म्हणजे बी असेल, बी म्हणजे सी असेल आणि सी म्हणजे डी असेल तर ए नंतर काय येते? काय विचारले आपल्याला? बघा ए म्हणजे बी. ए ला काय म्हणलं? बी म्हणलं. बी म्हणजे सी, सी म्हणजे डी. तर ए नंतर काय येईल? तर आपल्याला विचारला आहे ए नंतर काय येणार? ए नंतर काय येणार? आता ही सगळं आपली एबीसीडी असती तर आपण ए नंतर काय येणार म्हटलो असतो? ए नंतर बी येतो. ए नंतर काय येतो? बी येतो. पण ह्यांनी सांगितलंय बी ला काय म्हणायचं? बी ला सी म्हणायचं. काय म्हणायचं? बी ला सी म्हणायचं. म्हणजे बीच्या जागेला सी ठेवायचा. बी ला काय म्हणायचं? सी म्हणायचं. म्हणजेच ए नंतर बी येतो, म्हणजेच त्यांनी सांगितलंय ए नंतर बी येतो म्हणजे बी ला सी म्हणायचं. त्यांनी सांगितलंय बी ला सी म्हणायचं म्हणजे ए नंतर सी येणार. काय येणार? ए नंतर सी येणार. म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर हे. ए नंतर काय येईल? ए नंतर सी येईल. ए नंतर काय येईल? सी. तर हे आपलं उत्तर असणार आहे. बघा आता खालीलपैकी योग्य क्रम कोणता? काय आहे? खालीलपैकी योग्य क्रम कोणता? बघा 5 4 3 2 1 हा येईल का? हा योग्य क्रम नाही का? हा उतरता क्रम झाला. 2 4 6 8 हा पण नाही. 1 3 5 7 9 हा पण नाही. योग्य क्रम बघा 1 2 3 4 5. ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर असणार आहे. नैसर्गिक संख्या आहेत या. काय आहेत? नैसर्गिक संख्या. बघा आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी? काय प्रश्न आहे आपला? जर एका सांकेतिक भाषेत सीएटी म्हणजे एफडीयू असेल तर डीओजी म्हणजे काय असेल? काय विचारलंय त्यांनी? एका सांकेतिक भाषेत सीएटी म्हणजे एफयूडी असेल. बघा मी आता इथे एबीसीडी काढते. ए बी सी डी ई एफ जी एच
KLMNOPQRSTUVWXYZ. बघा आता मी ABCD काढले तर त्यांनी म्हटलंय CAT कॅट म्हणजे सी ला CAT कॅट. कॅटला काय म्हणलं? C चा F केलाय, C चा काय केलाय? F केलाय. A चा काय केलाय? T केलाय आणि T चा काय केलाय? U केलाय. बघा C चा F, C पासून किती सोडलेत? हे 2 सोडलेत आणि C चा काय केलाय? F केलाय. A चा काय केलाय? D केलाय. बघा हे 2 सोडले आणि T चा काय केलाय? T चा लगेच U केलाय. काय केलाय? T चा U केलाय. तर आपल्याला DOG डॉग म्हणजे काय असेल? तर आपल्याला पाहिजे DOG पहिले 2 अक्षर 3 ह्यांनी तिसरा नंबरवर आहे. D नंतर बघा आता FD FDU केलाय. आपल्याला काय पाहिजे? DOG D नंतर A नंतर D घेतलाय म्हणजे 2 अक्षर मध्ये सोडली. आपण पण D नंतर 2 अक्षरे मध्ये सोडून इथे G लिहूया. O नंतर 2 अक्षरे सोडून R लिहूया. O नंतर काय? 2 अक्षरे सोडून R लिहूया. आणि आता G नंतर काय? बघा काय केलंय? T नंतर लगेच U घेतलाय. मग G नंतर आपण लगेच H घेऊया. काय घेऊया? G नंतर लगेच H घेऊया. बघा आपलं उत्तर येतंय का? HQS GRH FRT आणि GRH. आपलं उत्तर काय पाहिजे? GRH. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर पाहिजे. समजतंय का तुम्हाला? सांकेतिक भाषा, चिन्ह याच्यावर अशा प्रकारचे प्रश्न असतात तर ते प्रश्न सोडवता आले पाहिजेत. बघा आता तर 5वा प्रश्न, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता हा तर सोपा प्रश्न आहे. या संख्या दिलेल्या आहेत त्यांनी आणि यांनी विचारले खालीलपैकी मोठी संख्या कोणती? काय विचारलंय? खालीलपैकी मोठी. येईल तुम्हाला, सोडवा हे. चला पुढचा प्रश्न बघा आता. खालीलपैकी दिसतोय का प्रश्न? खालीलपैकी कोणता प्राणी निशाचर आहे? काय आहे? खालीलपैकी कोणता प्राणी निशाचर आहे? बघा वाघ, मोर, कावळा, मांजर. तर मांजर हे निशाचर आहे. बघा सूर्य या शब्दाचा पुढचा प्रश्न बघा. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? काय? सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर चंद्र येईल का सूर्याला समानार्थी? नाही येणार. तारा येईल का सूर्याला समानार्थी? नाही येणार. ग्रह हा पण नाही येणार. ऑप्शन नंबर सी रवी हा सूर्य याचा समानार्थी शब्द आहे. बघा आता
पाऊस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पाऊस याचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पाऊस. वारा, हे वारा काही विरुद्धार्थी शब्द होऊ शकत नाही. थंडी हे पण नाही. हिम हा शब्द नाही. ऊन. पावसाच्या विरुद्ध काय येतं? पावसाच्या विरुद्ध काय येतं? ऊन. बघा, पुस्तक हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? पुढचा प्रश्न बघा, पुस्तक हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर कोणत्या भाषेतून? हिंदी भाषेतून आहे का? नाही. इंग्रजी भाषेतून आहे का? नाही. संस्कृत फारसी भाषेतून आहे का? नाही. संस्कृत भाषेतून आलेला आहे. पुस्तक हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे. तर बघा, कोणत्या भाषेतून कोणते शब्द आले यावर देखील अभ्यास करणं महत्वाचं आहे. ते तुम्हाला शब्द थोडे थोडे का होईना माहिती पाहिजेत. दिसतंय का? बघा, आता प्रश्न घेऊया. राम आणि श्याम यांच्या वयाची बेरीज 25 आहे. काय? राम आणि श्याम यांच्या वयाची बेरीज बघा. राम आणि श्याम तर राम आणि श्याम यांची बेरीज 25 आहे. यांची बेरीज किती आहे? 25. राम हा श्याम पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. राम हा कसा आहे? मोठा आहे. कुणापेक्षा? श्याम पेक्षा. कळतंय का? राम हा मोठा आहे म्हणजे तो मोठा भाऊ आहे श्याम पेक्षा. तर रामचे वय किती? आपल्याला प्रश्न काय विचारलाय? रामचे वय किती? दोघांची बेरीज तर 25 आहे. बघा, 20 अधिक 5 25 होतात का? होत आहेत. आता आपण अंदाज काढूया. जर दोघांच्या वयांची बेरीज 25 असेल तर दोघांची वय किती असतील? बघा, ह्याचं 5 म्हणजे ह्याचं 5 आणि ह्याचं 20, ह्याचं 10 आणि ह्याचं 15, ह्याचं 15 आणि ह्याचं 10. बघा, आपल्याकडे एवढ्या पॉसिबिलिटीज आहेत राम आणि श्यामच्या. बघा, राम आणि श्यामच्या एवढ्या पॉसिबिलिटीज आहेत. तर राम मोठा आहे, मग ही पॉसिबिलिटी असू शकते. ही असू शकेल का? नाही, ही कट. ही असू शकेल का? ही पण कट. मग आपल्याकडं दोनच राहतात. बघा, राम आणि श्याम. एक तर रामचे 15 आणि श्यामचे 10 आणि दुसरे 20 आणि 5. 2 पॉसिबिलिटी आपल्याकडे आहेत, कारण बाकीच्या तर सगळ्या कट झाल्या. 20 त्यांच्या दोघांची बेरीज तर 25 असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्तही नको आणि त्याच्यापेक्षा कमीही नको. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 पॉसिबिलिटी आहेत. पण यांच्या 5च वर्षांनी मोठा आहे. हा राम आहे ना, हा श्याम पेक्षा 5च वर्षांनी मोठा आहे. याच्यामध्ये कितीचा फरक दिसतोय बघा. या दोघांमध्ये, ह्या पॉसिबिलिटी मध्ये जवळजवळ 15 वर्षाचा फरक दिसतोय दोघांमध्ये. राम 20 वर्षाचा आणि श्याम 5 वर्षाचा. दोघांमध्ये 15 वर्षाचा फरक आहे.
आपल्याला तेवढा पाहिजे का? आपल्याला फक्त 5 वर्षाचा फरक पाहिजे. बघा, श्याम 10 वर्षाचा आणि राम 5 वर्षाचा, हे बरोबर जुळतंय का? म्हणजे बघा, दोघांची बेरीज देखील 25 होते आणि राम हा श्यामपेक्षा 5 वर्षांनी मोठा देखील होतोय ना? समजलं का तुम्हाला हा प्रश्न? बघा आता, पाणी या शब्दाचा योग्य क्रम ओळखा. पाणी या शब्दाचा योग्य क्रम ओळखायचा आहे. बघा, पाणी या शब्दाचा योग्य क्रम ओळखायचा आहे. येईल का ओळखायला? बघा, निपा हे असं काय नसतं, निपा हे पण नसतं. पाणी हे बघा, हे पण असतं आणि हे पण असतं. तर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर काय? ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. बघा, झाड या शब्दाचे अनेक वचन काय होईल? काय प्रश्न पाहिजे आपल्याला? झाड या शब्दाचे अनेक वचन काय होईल? अनेक वचन. झाडा होतं का झाडचं अनेक वचन? नाही. झाड नाही. आपल्या गावाकडे म्हणा, जे शिकलेले नाही ते म्हणतात खूप सारी झाडं लावली, ही इथे खूप सारी झाडं आहेत असे म्हणतात, पण तो खरा शब्द नाही. झाड होत नाही आणि झाडचं झाड पण नाही, झाडे. मी इथे खूप सारे झाडे लावली, या जंगलात खूप झाडे आहेत, असं झाडचं काय होतं? झाडे होतं. समजतंय का? म्हणून ऑप्शन नंबर ए हे उत्तर आहे. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? काय? खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती याच्यामधली? बघा, 1. हा तर सोपा प्रश्न आहे. तसंच बघा, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? हे तर तुम्हाला माहितच असेल, पूर्वेला. ऑप्शन नंबर ए. बघा, आता हे होमवर्क साठी प्रश्न आहेत. होमवर्क साठी तुम्ही होमवर्क करायचा आहे याचा. आता ह्याच्यामधली वेगळी आकृती कोणती ते मी देते तुम्हाला. होमवर्क साठी जरी असले प्रश्न तरी त्याच्यावर काही हिंट देते. बघा, आता याच्यातली वेगळं शोधायचंय. बघा, इथे 3 सर्कल आहेत, इथे पण सेम आहे, इथे पण सेम आहे. इथे आहे का? इथे पण सेम आहे, इथे पण सेम आहे, इथे पण सेम आहे. इथे आहे का सेम? सेम आहे का? नाही. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 1. उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 1. तर बघा, आता दुसरा प्रश्न हा येईल का तुम्हाला सोडवता? ए बरोबर 1, बी बरोबर 2. तर आपल्याला ऍपल याचं शोधायचंय. आपल्याला काय शोधायचं आहे?
बघा ए चा कोड काय आहे, कोड टाकायचे त्याच्यावर, काय कोड टाकायचे त्याच्यावर आणि कोड टाकून बघायचं आहे. बघा ऍपलचा कोड काय येईल, ऍपल 1 पी चा काय आहे 16 एल चा आणि ई चा काय आला कोड 1 16 16 12 5. काय आला कोड. असेच हे अक्षरमाला वापरून ह्याच्यावर खूप सारे प्रश्न आहेत आणि स्पर्धा परीक्षेला देखील ह्याच्यावर खूप सारे प्रश्न येतात. आपल्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात तर ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये ह्याच्यावर खूप सारे प्रश्न येतात इंग्रजी वर्णमालेवर आधारित. त्याच्यामुळे हे तुम्हाला ह्याच्यातले काही काही पाठ पाहिजेत सोपे सोपे. बघा आता ह्याचा कसा कोड काढला, तसाच कोड आपण पेपर मध्ये लिहिताना हे वाटलं तर तुम्ही लिहून ठेवा आधीच. आपल्याला रफ वर्क साठी एक पेज देतात, कोरं पेज देतात, तर त्याच्यावर लिहून ठेवलं तरी चालेल. ह्याच्यावर जे प्रश्न येतील ते पटकन ह्याच्यातले बघून सोडवता आले पाहिजेत. समजतंय का. 1 16 16 12 5. बघा एक इथेच उत्तर यायला पाहिजे होतं, आपल्याला बघायची पण गरज लागली नाही पाहिजे होती. बघा एक ए चा कोड 1 आहे आणि ते कोणत्याच ऑप्शन मध्ये नाही. इथे 15 इथे 15 इथे 15. पुढे कोड सोडवतच बसायचे नाहीत. मी तुम्हाला दाखवलं पण आता एक शॉर्ट ट्रिक एक सांगते. हे बघा सगळे कोड शोधतच बसावे लागले नसते. ए चा कोड काय, ए चा कोड काय येईल 1. मग 1 हे एकाच ऑप्शन मध्ये आहे का. तुम्हाला हे 3 ऑप्शन आधी एका पहिल्याच याच्यामध्ये कट होत आहेत. तिन्ही ऑप्शन. ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर आहे. समजतंय का. ऑप्शन नंबर बी. पुढे बघा खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. बघा आता ह्यांची बेरीज करा. 15 अधिक 7 22, 12 अधिक 10 22, 18 अधिक 10 18 अधिक 3 21, 20 वजा 1 20 वजा 1 किती होत आहेत 19, 20 वजा 1 19, 18 अधिक 3 21, 12 अधिक 10 22, 15 आणि 7 पण 22. तर ह्याच्यातलं हे दोन्ही उत्तर येऊ शकतात. ह्याच्यातील काय दोन्ही उत्तर येऊ शकतात. तर मी झूम इन केले बघा. आता हे तर सोपेच आहेत प्रश्न, हे तुम्ही सोडवू शकताय. बघा जर पुस्तक म्हणजे पेन, पेन म्हणजे चाकू, चाकू म्हणजे दप्तर आणि दप्तर म्हणजे भिंत असेल तर लिहिण्यासाठी काय वापरले जाईल. लिहिण्यासाठी काय वापरले जाईल हा प्रश्न आहे. बघा डोकं चालवायचंय. सूर्य पूर्वेला उगवतो तर चंद्र कोणत्या दिशेला,
सफरचंद एक फळ आहे, तर वांग काय आहे? मोठा म्हणजे लहान, तर उंच म्हणजे काय आहे? तर यावर आधारित आपल्याला बघा कशा पद्धतीचे प्रश्न असतात, तर या पद्धतीचे प्रश्न सोडवायचे आहेत. समजतंय का तुम्हाला? स्क्रीनशॉट काढून घ्या, होमवर्क साठी प्रश्न आहेत ते. बघा, जे होमवर्क साठी प्रश्न आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढून घेत चला, म्हणजे तुम्हाला ह्याची घरी पण प्रॅक्टिस करता येईल. ओके, तर आपला आज बुद्धिमत्तेतील चिन्हमाला आणि माहितीचे आकलन हा घटक संपलेला आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.